यांच्यासह 16,108 राहण्याचा परिवार वास्तव्यास आला. गण महादेवांच्या दर्शनाचा लाभ होतो आणि नारदांचा शाप आपल्या 16,108 पत्नींच्या मनातून घडलेल्या पापांच्या निरसनासाठी ते इथे वास्तव्यास आले. क्रूर कंसाच्या कचाट्यातून भगवान श्रीकृष्णांनी माता पित्यांचं सांत्वन केलं आणि म्हणाले की करवीर क्षेत्र इथं या सगळ्या बाळलीला त्यातलीच एक बाळलीला म्हणजे यमुनेमध्ये स्नान. आणि या सगळ्या गोपिका श्रीकृष्णासह सूर्याला शरण गेल्या. त्याच वेळेला श्रीकृष्णा या द्वारका भूमीत आपण पुन्हा एकदा पाहूया. आणि त्याचबरोबर गोवर्धन बंधन अशा ज्या ज्या बाळलीला पुढे प्रवाहाचं मोठ्या नद्यांचं रूप घेतलं. त्यांनाच आपण जयंती आणि गोमती असं म्हणतो. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे देव आणि दानव